मी डी बनसोडे. आपण पाहत आहात सक्रिय न्यूज. खरं तर वाट तरी किती पाहावी असे काही प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत. मागच्या काही वर्षांपासून ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुंबलेल्या आहेत त्याला मुहूर्त काही मिळेनासं झालेलं आहे. 3 वर्षापासून मुदत संपूनही निवडणुका न झाल्याने कुठल्या ना कुठल्या प्रकारे किंवा कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मात्र अगोदर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि त्याच्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील अशी किंवा दोन्ही बरोबर होतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही झालं नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकींचे अगदी रणधुमाळी सुरू आहे. 15ला मतदान आहे आणि लागलीच काही 4-8 दिवसामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाला काय नेमका प्रॉब्लेम आहे आणि नेमकी त्यांची काय समस्या आहे त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि आम्हाला 15 दिवसाची मुदत वाढवून द्या अशा प्रकारे अर्ज केला. आता सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीच्या आत सर्व निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले होते. मात्र निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये कारवाई न केल्याने पुन्हा त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि शेवटी त्यांना मुदत वाढवूनही मिळाली. आता 15 फेब्रुवारीपर्यंत माननीय कोर्टाने त्यांना मुदतवाढ दिलेली आहे. मात्र याच्यामध्येही आता आणखी संभ्रम निर्माण झालेला आहे. नेमकं मध्यंतरीच्या याच्यामध्ये आरक्षणाचा तिढा थोडासा पुढे आलेला होता. ज्या काही महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये बहुतांशी 20 ते 22 जिल्हा परिषदेमध्ये आणि काही पंचायत समिती गणांमध्ये 50% वर आरक्षण गेलेलं होतं. आणि मग 50% वर आरक्षण गेल्यानंतर तिथं निवडणुका घेणं शक्य नाही म्हणून त्या एका मुद्द्यामुळे निवडणुका लांबणीवर गेलेल्या होत्या. नंतर 12 जिल्हा परिषद किंवा 12 जिल्ह्यामध्ये या निवडणुका होतील अशा प्रकारचाही एक सूर पुढे येत होता. मग आता 15 फेब्रुवारीपर्यंत ही जी मुदतवाढ मिळालेली आहे त्या दरम्यान हा वाढलेल्या आरक्षणाचा तिढा सुटतोय का किंवा पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत हाही प्रश्न आता सर्वांच्या मनामध्ये आहे. मात्र असं म्हणजे ढोबळ मानाने किंवा तज्ज्ञ काही सांगतायत की जिल्हा परिषदेच्या अर्थातच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 2 टप्प्यातच होतील. कारण 15 फेब्रुवारीपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटेल असं काही वाटत नाही. आता त्यासाठी आणखीन काही त्या मुद्दे पुढे येणार आहेत. 21 तारखेला आणखीन याबाबत कोर्टामध्ये सुनावणी आहे. मग त्या आरक्षणासंदर्भात सुनावणी आहे की नेमके काय मुद्दे आहेत ते न्यायप्रविष्ट अर्थातच त्या 21 तारखेनंतरच कळेल. मात्र या ज्या लांबच चाललेल्या निवडणुका आहेत मागच्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी अगदी आपली रणनीती ठरवली होती. आरक्षणही जाहीर झालं होतं म्हणून प्रत्येक जण जे की इच्छुक आहेत ते कामाला लागले होते. मतदारांपर्यंत जाऊन अगदी त्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं होतं. मात्र कधी हा प्रोग्राम जाहीर होतो याकडे लक्ष लागलेलं असताना महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि हा जो काही निवडणुकीचा प्रश्न आहे तो मागे पडला. 8 दिवस झाले 15 दिवस झाले प्रोग्राम लागेल अशा अपेक्षेमध्ये असलेले इच्छुक उमेदवार आता थोडेसे का होईना विसावले आहेत. मात्र आता 15 फेब्रुवारीपर्यंत नेमक्या किती जिल्हा परिषदेच्या अर्थात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात
हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि जर निवडणुका 2 टप्प्यामध्ये जर घेतल्या तर पुन्हा त्या कोणत्या महिन्यात घेतल्या जाणार दुसरा टप्पा? कारण आता हा जानेवारी महिना, 10वी आणि 12वीच्या परीक्षा अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि जे काही परीक्षेची प्रक्रिया आहे ती अगदी आता या 20 तारखेपासून 15-16 तारखेपासून सुरू होते. कारण आणि नंतर फेब्रुवारी मार्च हे 2 महिने पूर्णपणे परीक्षेमध्ये जातात. अतिशय परीक्षा या मनुष्यबळ त्यांना लागतं आणि मग निवडणुकीला जे मनुष्यबळ लागणार आहे ते परीक्षेमध्ये गुंतल्याने पुन्हा हे मनुष्यबळ कशा प्रकारे उभं करणार आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत. त्यामुळे नेमक्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतात, किती टप्प्यामध्ये होतात हे 21 तारखेला बहुतेक कळेल. मात्र मार्च, एप्रिल अशा महिन्यामध्ये किंवा या फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणुका झाल्या तर त्यातही मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासणार आहे आणि परीक्षेचा मोठा जो इव्हेंट आहे त्याला हे कसे टॅकल करतात हेही पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र जोपर्यंत कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत वेगवेगळे मतांतरे येतच राहणार. पाहूयात नेमका कार्यक्रम कधी जाहीर होतो आणि काय आदेश पारित होतात आणि निवडणुका नेमक्या कधी होत आहेत. आजच्या पुरतं एवढंच. सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.